ऐरोली मतदारसंघाचे माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक बंडूदादा केणी व समाजसेविका राजश्री केणी यांच्या संयुक्त विद्यमाने अपंग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत अन्नधान्य किट व छत्रीचे वाटप बंडूदादा केणी यांच्या ऐरोली सेक्टर 9 दिवा कोळीवाडा जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाले। माजी आमदार संदीप नाईक यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा करता यावा या उद्देशाने दिवा कोळीवाडाचे सुपुत्र नगरसेवक बंडूदादा केणी यांच्या माध्यमातून ऐरोली आणि परिसरातील अपंग व्यक्तींना मदत करण्याच्या हेतूने अन्नधान्याचे किट आणि छत्री अशा स्वरूपाचा उपक्रम हाती घेण्यात आला। यामध्ये बहुसंख्येने अपंग महिला व पुरुष तसेच त्यांच्या कुटुंबियांनी या उपक्रमाचा लाभ घेत नगरसेवक बंडूदादा केणी यांचे आभार मानले। तसेच सकाळच्या सत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत ऐरोली सेक्टर 9 घरकुल केअर सेंटर येथील वृद्धाश्रमाला भेट देत बंडूदादा केणी व त्यांचे सहकारी तसेच ग्रामस्थ यांनी महिला व पुरुष वृद्धांना फळे व इतर खाऊ वस्तू वाटप केल्या। यावेळी माजी नगरसेवक GS पाटील, सीताराम मढवी, भरत मढवी, महेश मढवी, अशोक केणी, बळीराम पाटील, अनुज पाटील, प्रकाश केणी, संतोष केणी, ओमनाथ मढवी, रणजित पाटील, दीनानाथ पाटील, हरकेश केणी, गणेश दादू पाटील, हरिश्चंद्र नाना, मनोहर नाईक, संदीप मढवी, किशोर पाटील, दत्ताराम, सत्कार पाटील, किरण कोळी, खंडू खंडागळे, कवळे काकू, गोपीचंद केणी, अजय पाटील, शैलेश जीवन पाटील, सचिन पोटे, शरद ढोबळे, अनिल कोळी, वैभव केणी, देवा देवकर यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ मंडळी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी बंडू केणी यांनी आपल्या प्रतिक्रिया ऐरोली वार्ताला दिल्या। नमस्कार, मी सुवर्णा गजबिये, प्रबुद्ध दिव्यांग फाउंडेशनचे अध्यक्ष आहे। नवी मुंबईचे शिल्पकार गणेशदादा नाईक त्यांचे चिरंजीव संदीपदादा नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिव्यांगांना बंडूदादा केणी नगरसेवक यांच्या वतीने दिव्यांगांना रेशन किट व छत्री वाटप करण्यात आलेले आहे। तर गरीब गरजू अपंगांना आज इथे बोलवून सन्मान करण्यात आला, त्यांना रेशन किट छत्री देण्यात आले। त्याबद्दल मी माझ्या फाउंडेशनच्या वतीने बंडूदादा तसेच संदीपदादा नाईक यांचे मनापासून आभार मानते आणि संदीपदादा नाईकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। जय महाराष्ट्र, धन्यवाद। माझे नाव राहुल नामदेव शेळके, मी ऐरोली विधानसभा येथे राहतो। आज 2 ऑगस्ट रोजी संदीप साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बंडू केणी नगरसेवक प्रभाग क्रमांक 4 यांच्याकडून दिव्यांगांना राशन किट व छत्री वाटप केले आहे। तरी साहेबांना सर्व दिव्यांगाकडून नवी मुंबईच्या हार्दिक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, माझे नाव तुकाराम कदम, मी राहणार ऐरोलीमध्ये राहतो। आज संदीप नाईक साहेब माझे आमदार यांचं 4 ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्या कारणाने बंडू केणी नगरसेवक यांनी आज आम्हाला दिव्यांग लोकांना धान्य वाटप आणि छत्री यांचं वाटप केल्याबद्दल आम्ही दिव्यांग लोक त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। नमस्कार, मी राजू चव्हाण, ऐरोली सेक्टर 4 मध्ये राहतो आणि आज माननीय श्री संदीप नाईक यांचा वाढदिवस असल्यामुळे नगरसेवक श्री बंडू केणी यांच्यातर्फे दिव्यांगांना रेशन किटचे वाटप ठेवण्यात आलेले होते। तसेच या कार्यक्रमानिमित्त आमच्या सर्व दिव्यांग बांधवांतर्फे संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आमचे लाडके नेते संदीपजी गणेश नाईक साहेबांचा येत्या 4 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे, पण त्यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना एक आवाहन केलं आहे की प्रत्येक प्रभागात तुम्ही समाज उपयोगी असे कार्यक्रम राबवा। त्यानिमित्ताने आम्ही आमच्या प्रभागात, माझ्या वार्डमध्ये, आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये दिव्यांग व्यक्तींना अन्नधान्य किट आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो आता जस्ट संपन्न झालेला आहे। आणि आमच्या या प्रभागातील नागरिकांकडून, आमच्या सर्व कार्यकर्त्याकडून, आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांकडून संदीपजी गणेश नाईकांना दीर्घायुष्य मिलो,
त्यांची राजकीय वाटचाल चांगली राहो हीच आमच्या सर्व कार्यकर्त्याकडून संदीपजी गणेश नाईकांना सदिच्छा भेट असेल. आमच्याकडे लिस्ट आलेली एक 50-60 लोकांची, पण आम्ही त्याच्यापेक्षा अजून थोडंफार जास्त आणलेलं होतं आणि आता तो कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे. प्रत्येक व्यक्तींना, दिव्यांग व्यक्तींना एक छत्री आणि पूर्ण रवा, मैदा, साखर, तुरडाळ आणि तांदूळ आणि तेलाचा एक बॉटल. आमचे नेते संदीपजी नाईक साहेबांनी परवा सर्व कार्यकर्त्यांना बोलवून एक आवाहन केलं होतं की प्रत्येक वार्डात आपण समाजोपयोगी असे कार्यक्रम राबवा, जेणेकरून लोकांना प्रत्येक घराघरात आपण काय काम करतो ते लोकांपर्यंत पोहोचवा आणि मला याच वाढदिवसानिमित्त या सदिच्छा भेट द्या. आमच्या वतीने सर्व आमच्या कार्यकर्त्याकडून संदीपजी गणेश नाईकांना यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या सर्व कार्यकर्त्याकडून खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.